नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण निमॅटोड व्यवस्थापनावर बोलणार आहे. बरेच शेतकरी निमॅटोड व्यवस्थापनासाठी हजारो रुपयाची केमिकल आणून शेतीमध्ये टाकत असतात. पण यावर्षी आपण फक्त 1 लिटर पॅसिलोमायसिस आणि 1 लिटर ट्रायकोडर्मा ही दोनच जैविक बुरशीनाशक म्हणता येईल किंवा जैविक कीटकनाशक जी निमॅटोडवर काम करतात ती वापरली आहेत. आणि ह्या सीझनमध्ये आणखी आपल्याला कोणताही निमॅटोडचा त्रास झालेला नाही. तर त्याच्यावर सुद्धा आपला एक निमॅटोड कंट्रोल झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा एक जैविककडे या. केमिकलचा जर तुम्ही वापर केला तर एक 8-10 दिवस, महिनाभर त्याचा आपल्याला परिणाम राहील. पण जैविक ही बुरशी जी आहे, ट्रायकोडर्मा असेल किंवा पॅसिलोमायसिस असेल, ही कंटिन्यू वाढत राहील. आणि पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला त्याचे जर आपण शेणखत किंवा ऑर्गॅनिक कार्बन जर व्यवस्थित मेंटेन केला तर ते कायम आपल्याला वाढत राहील. आणि एक निमॅटोडवर आपल्याला नैसर्गिकरित्या एक नियंत्रण मिळेल. आणि दुसरं म्हणजे ट्रायकोडर्मा जर वापरला तर हानिकारक ज्या बुरशी आहेत, आपल्याला मर रोगाचा सुद्धा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा योग्य पद्धतीने आपल्याला कंट्रोल होताना या ठिकाणी पाहायला मिळतो. तर नक्कीच केमिकलचा वापर शक्यतो कमी करा आणि जैविक कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा जी खते म्हणतो आपण द्रवरूप स्वरूपातली, मग त्यामध्ये के एम बी असेल, PHB असेल, यांचा वापर नक्कीच वाढवला पाहिजे.